मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट। शीतल तेजवानीनं दुय्यम निबंधक कार्यालयात वकिलांमार्फत व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केला। अर्जावर शीतल तेजवानीची सही। शीतल तेजवानी भारतातच असल्याची माहिती। नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाई होणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती। नगर परिषद निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा। नाशिक जिल्ह्यात महायुतीत तणाव। समीर भुजबळांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट। 3 नगर परिषदांमध्ये भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव। शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती। राष्ट्रवादीची भाजपच्या विरोधात विकास आघाडीची घोषणा। मुंबईत आशिष शेलारांच्या मतदारसंघातच बोगस मतदार। मतदार यादीत 90% नावं परप्रांतीयांची। संदीप देशपांडेंची माहिती। तर मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींची उचलबांगडी। सूरज चव्हाणांची प्रवक्तेपदी नेमणूक। तर चाकणकरांविरोधातील टीका। ठोंबरेंना भोवल्याची चर्चा। अंधारांकडून ठोंबरेंना पक्षात येण्याची ऑफर। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन। तर गिरगाव चौपाटीवर युवक काँग्रेस आक्रमक। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। संजय राऊतांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे डिस्चार्ज मिळणार असल्याची बंधू सुनील राऊत यांची माहिती। सांगलीच्या विटामध्ये 3 मजली इमारतीला लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। गुजरात एटीएसनं इसिसच्या 3 दहशतवाद्यांना केली अटक। विशाच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा होता प्रयत्न। तर काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। फरीदाबादमध्ये डॉक्टरच्या घरातनं 300 किलो आरडीएक्स आणि AK-47 गन जप्त। अनेक कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय। तर सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचं ते म्हणाले। योग्य चाचपणी करून पुढे जाण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं। मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय। शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे। भाजप नेते वैभव खेडेकर यांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। स्टेटसच्या माध्यमातून खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर दावा करण्यात आलाय। वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर भावी नगराध्यक्ष म्हणून स्टेटस लावण्यात आलाय। वर्ध्यात महायुतीमध्ये उमेदवारीवरून तणाव निर्माण झालाय। नेत्यांनी स्वबळ दाखवल्यानं कार्यकर्ते संभ्रमात पडले। तिन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सोलापुरातील 289 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी, तर विरोधकांकडून सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची लगबग सुरू झाली आहे। अनेक नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील घरी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे। पक्षाकडून संधी मिळण्यासाठी उमेदवार बावनकुळे यांची भेट घेत आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं होमटाऊन असलेल्या महादुला नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। महादुला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याची माहिती महादुलाचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील तयारी करत आहे। ईव्हीएम मशीनचा घोळ या निवडणुकीमध्ये नसला पाहिजे असं बच्चू कडू म्हणालेत। निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल, त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे। तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे संतोष दाभाडे यांची तळेगाव नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे।
राष्ट्रवादीच्या आमदाराकडून भाजपच्या कार्यकर्त्याची उमेदवारी जाहीर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। धनगर समाजाच्या आरक्षण आणि हक्कासाठी सातत्यानं लढा देणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब धोडतले यांनी स्थापन केलेल्या यशवंत सेना या पक्षाला अखेर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे। या पक्षाचे उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे करण्यात आलं। यावेळी पहिला एबी फॉर्म अहिल्यादेवीच्या चरणी ठेवून पक्षाच्या कार्याची सुरुवातही करण्यात आली आहे। रोहित पवारांची जमीन घोटाळे म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना टोला लगावला। नारायण राणेंना पक्षापेक्षा पुत्र महत्त्वाचे वाटत असल्याची टीका वैभव नाईकांनी केली आहे, तर भाजपाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। बच्चू कडूंचं वाहन फोडणाऱ्याला किंवा काळं फासणाऱ्याला 3 लाख रुपये देणार असल्याचं प्रतीक कदमांनी म्हटलंय। कडूंनी विखेंचं वाहन फोडणाऱ्याच्या वक्तव्यावरून त्यांनी हे प्रति-आव्हान दिलंय। अजित पवारांचा पराक्रम सर्वांनी पाहिलाय, एक बाप मुलासाठी खोटं बोलतो असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी अजित पवारांवर टीका केली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केल्याचं म्हणत महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे, तर कोलाड नाक्यावरील 70,000 कोटींचा घोटाळा पाहिल्याचं म्हणत हल्लाबोलही केला। बीडच्या परळीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना ऐन नगरपालिका निवडणुकीमध्ये धक्का बसलाय। परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। जळगावच्या चोपड्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। दरम्यान कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरून शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले। सत्तेचा वापर करून चव्हाण यांनी महापालिकेची जागा बीओटी तत्वावर विकली असा आरोप हेमंत पाटील यांनी केला। सांगलीच्या मिरजमध्ये एका शेतकऱ्याने 3 वर्ष जुन्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली। अतिवृष्टीचा फटका बसल्यानं शेतकऱ्यानं हवालदिल होऊन द्राक्ष बाग उद्ध्वस्त केली। शेती करणं आता मुश्किल झाल्याचं मत या शेतकऱ्यानं व्यक्त केलं। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बीजवाही सोयाबीनचा दर 8,000च्या वर गेल्यानं 30 ते 32,000 क्विंटल सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे। बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणलं असून आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे। चंद्रपुरात वन विभागाकडून व्याघ्र दर्शनाची सोय केली जाणार आहे, तर टायगर सफारीचंही आयोजन केलं जाणार आहे। यासाठी वन विकास मंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे। बीडमध्ये शिरूर कासार शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यास सुपारी देणाऱ्यांना अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। साताऱ्याच्या मलवडी गावातील राधा नावाच्या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे। जगातील सर्वात कमी उंचीची म्हैस म्हणून राधाची ही ओळख आता जगासमोर आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीच्या कडाक्याला सुरुवात झालेली आहे। यावेळी निफाडचा पारा 9.5 अंशावर पोहोचल्यानं नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून 171 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच धरण 90% भरलं होतं। ऊर्ध्व भागातून सतत पाण्याची आवक होत असल्याचं पाहून पाटबंधारे विभागानं गोदा पात्रात आणि उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू केला होता। गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय। गोंदियात काल 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढील काही दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिक येथे यंदा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी जळगाव नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। जळगाव आणि नाशिक येथील दोन्ही विमानतळ कार्यरत असल्यामुळे ही सेवा तांत्रिकदृष्ट्या शक्य असून सध्या प्राथमिक स्तरावर याबाबत हालचाली सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्राप्तिकर विभागानं केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। आयकर विभागाने जिल्ह्यातील सुमारे 1050 पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या आहेत। त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून कर चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले।
नाशिक येथे यंदा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी जळगाव नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। जळगाव आणि नाशिक येथील दोन्ही विमानतळ कार्यरत असल्यामुळे ही सेवा तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे। सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात हालचाली सुरू आहेत।